सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे। याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रापैकी सातारा जिल्ह्यामध्ये आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांना एक महिला शिवदुर्गा संवाद दौरा आयोजित करायला सांगितला। त्यांनी पहिले एक मुंबईमध्ये केलेला आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी सातारा आता इथे घेतलेला आहे। ह्या शिवसंवाद म्हणजे शिवदुर्गा संवाद दौऱ्याला खूप चांगलं आमच्या महिलांनी प्रोत्साहन दिलेलं आहे। ताईने आम्हाला तात्काळ नियोजन करायला सांगितलेलं आणि त्याच्यावर फक्त महिला पदाधिकारी बोलवायला लावलेला आहे। त्यामुळे हा आमचा फक्त महिला पदाधिकारी मेन जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकाऱ्यांचा हा दौरा होता। संवाद आमच्यामध्ये ताईंनी साधला। तो संवाद साधत असताना इतकं सुंदररीत्याने आम्हाला आयोजन भेटलं की आम्ही इथून मागे कधी असं बघितलं नव्हतं की खरंच मुख्यमंत्री साहेबांनी आणि ताईंनी जे नियोजन केलं आहे ते आगळं वेगळंच होतं। आम्हाला वाटलं नेहमीसारखं येणार बाबा आपल्या काहीतरी परिचय सांगून आपल्याला काहीतरी बोलतील, पण असं काही झालेलं नाहीये। काहीतरी आदेश देतील। आम्हाला पक्षाने स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं आहे, आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की जो उमेदवार युतीचा आहे त्याला सगळ्यांनी सहाय्य करून प्रचंड बहुमताने निवडून आणायचा। हा पहिला मुद्दा ताईंनी घेतला। दुसरा मुद्दा ताईंनी घेत असताना आम्हाला 5 प्रश्न दिले, 5 ते 6 प्रश्न दिले। त्याच्यामध्ये एक गट तयार केला। ते 6 इतके उल्लेखनीय प्रश्न होते की त्या प्रश्नांचा विचार प्रत्येक 10 महिलांचा गट करून त्यांना त्याचं उत्तर द्यायला लावलं आणि ते उत्तर ताईने स्वतःकडे लिहून घेतले की त्याच्यामधनं ताईंना एवढंच जाणत होतं की मुख्यमंत्री साहेबांना महिलांच्या मनात काय चाललंय, आपण दिलेल्या योजनांबद्दल किंवा अजून काय हवंय का, आपला उमेदवार कसा असावा, शासनाने दिलेली सर्वात सुंदर योजना कोणती, त्यांना आवडलेला चित्रपट कोणता, तुम्हाला अपेक्षा काय आहे या सरकारकडनं। इतक्या सुंदर आणि तळागाळातल्या ग्रास रूटमध्ये काम करण्यासारखे प्रश्न विचारले गेले आणि साध्या सामान्य न बोलणाऱ्या महिला सुद्धा आमच्या बोलत्या झाल्या। त्यामुळे मी सर्वप्रथम ताईंचं खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि असाच शिवसंवाद दौरा कायम चालू राहावा आणि आमच्या महिलांचं आमच्या सरकारमधनं येत्या सर्व समाजामध्ये सबलीकरण सक्षमीकरण व्हावं एवढे साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते। आणि पुन्हा एकदा या आमच्या तिन्ही सरकारांचं ज्यांचं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब असेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांना आम्ही या निमित्ताने एक अभिवचन देऊ इच्छितो की येणारा युतीचा उमेदवार आपलाच येईल निवडून, एवढे आम्ही सांगून थांबतो। धन्यवाद।